माझे नाव धनश्री प्रकाश घोडे. मी इयत्ता 4थी शिकत आहे. आज मी आम्हालाही हवाय मोबाईल हा धडा सादर करणार आहे. माझं एकदा ऐक ना गाई, मी आता मोठी झाले असं तूच नाहीस का म्हणालीस? मग मलाही सगळ्यांसारखा एक छान मोबाईल फोन पाहिजे की नाही? कशासाठी म्हणजे काय? बोलण्यासाठीच ना असतो फोन. वा, गंमतच आहे. ताईने मागितला की लगेच नव्हतं फोन. दादा तर कॉलेजला सुद्धा नेतो त्याचा मोबाईल. बाबांकडे दोन मोबाईल असतात आणि आम्ही मागितला की म्हणे गरज काय त्याची? ए ताई रे, हिचंच काही बोलू नकोस. तुला मोबाईल मिळाला तेव्हा मी काय बोललो होतो का? हो, आम्हालाही महत्वाची काम असतात, महत्वाचं बोलायचं असतं. दादाचा फोन घेते ग कधी कधी मी. फोन फक्त गेम्स खेळण्यासाठीच ग, बोलण्यासाठी काय करावं बरं मग? आई, पुढल्या महिन्यात माझा वाढदिवस येतोय. मित्रमैत्रिणींना पार्टीसाठी बोलवायला किती मज्जा येईल. अरे, उद्या संध्याकाळी माझी बर्थडे पार्टी घरीच आहे गच्चीवर. तू जरा लवकर येशील ना? गुड. अगं, खूप धमाल करू. हो, सगळ्यांना आता फोनवर सांगते बघ. बाय. वाव, किती मस्त वाटेल असे फोन करताना. आई, अगं शाळेत अचानक सुट्टी घ्यायला लागली तर उगीच बोलणे ऐकावी लागतात सरांची. त्यापेक्षा पप्पा कसे शाळेत घरातूनच ऑफिसला फोन करतात, तसा शाळेत सरांना फोन करायचा. हॅलो, गुड मॉर्निंग सर, आजची सुट्टी मिळेल का? जरा महत्वाचं काम आहे घरी. हो सर, उद्या नक्की येणार शाळेत. थँक्यू सर. खूप काम करते येतात असं तू सांग ना बाबांना. ताईच्या वेळी नाही का तू सांगितलंस बाबांना? ताई तुझी लाडकी. मी काय धोके आहे का ग? का तुझ्याकडे नसला म्हणून मलाही नको मोबाईल? अगं, माझा मोबाईल आला की तो आपण दोघी मिळून वापरू. नक्की. आजी, तू नको आईला रागावूस. तू म्हणतेस ते खरं, पण असं मोठी माणसं करतात असं. आम्ही मुलं नाही करणार असं. देऊन तर बघा आधी मोबाईल आमच्या हातात. पप्पांना तर सांग, बघू होते ते. धन्यवाद.